जी आमटी इथं या ठिकाणी बनवली जाते। लाखो लिटर आमटी बनवली जाते। आमटीचा जर महाप्रसाद घेतला, आमटीचा जर महाप्रसाद जर पिलो आपण, तर वर्षभर आजारी पडत नाही। 5 दिवस दररोज 200 ते 250 गावातून भाकरीचा महाप्रसाद येत असतो आणि 8 ते 10 लाख लोक काल्याच्या कीर्तनाला असू शकतात। आणि आपण म्हणू आपण 450 ते 500 ट्रॅक्टर्स आणि 10 ते 15 हजार स्वयंसेवक वाढण्याकरता आपण ठेवलेले आहे। महाराज, खरं तर हा अखंड हरिनाम सप्ताहाची गिनीज बुक मध्ये देखील या ठिकाणी नोंद झालेली आहे आणि या वर्षी खरं तर शनिदेव गाव येथे हा सप्ताह पार पडतो आणि विशेष म्हणजे 7 गावं एकत्रित येऊन हा सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आला। काय सांगू शकता? योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांचा 178वा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी शनिदेवगाव सप्तकृषी या ठिकाणी होत आहे। यो होत असताना या सप्तकृषीचा बऱ्याच वर्षापासून त्यांची मागणी होती आम्हाला सप्ताह मिळावा म्हणून, आणि म्हणून महाराजांनी या वर्षी त्या सप्तकृषीचा निर्णय घेतला आणि या गावाला सप्ताह दिला। गेल्या 3 महिन्यापासून हे 7ही गावं रात्रंदिवस कष्ट करून या 300 एकरावर जो सप्त्याचं आयोजन भव्य असं दिव्य केलेलं आहे, तो कालपासून या सप्ताहाला भव्य असं मिरवणुकीला सप्ताहाला सुरुवात झाली आणि अगदी सगळे गावं आणि सर्व परिसर रात्रंदिवस झटताय। प्रत्येक भक्तांची कशी सोय करता येईल, त्यांना राहण्याची व्यवस्था असन, जेवणाची व्यवस्था असन, खाण्यापिण्याची काय जी सुविधा देता येईल त्या सुविधा देण्याचा सप्तकृषी करतायत आणि आता दिवसेंदिवस गर्दी वाढणार आहे। काल जवळजवळ 1,00,000-1.25 लाख लोक, लाखापर्यंत लोक होते। काल पुरणपोळी आणि मांड्याचा महाप्रसाद झाला। आजपासून आमटीला सुरुवात होणार आहे, आमटीचा महाप्रसाद। आणि आमच्या भक्तांची अशी धारणा होऊन गेलेली अनेक वर्षापासून, जो आमटी भाकरीचा जो महाप्रसाद असतो, जी आमटी इथं या ठिकाणी बनवली जाते, लाखो लिटर आमटी बनवली जाते। लोकांची ही धारणा आहे की आपण आमटीचा जर महाप्रसाद घेतला, आमटीचा जर महाप्रसाद जर पिलो आपण, तर वर्षभर आजारी पडत नाही, ही बऱ्याच भक्तांची धारणा आहे। म्हणून त्या कारणास्तव लाखो लोक या ठिकाणी आमटीचा महाप्रसाद घेण्याकरता येतात आणि परिसरातून 3ही जिल्ह्यातून 5 दिवस दररोज 200 ते 250 गावातून भाकरीचा महाप्रसाद येत असतो आणि इथं जागेवर आमटी बनवली जाते। असा हा प्रोग्राम 5 दिवस चालतो आणि एकादशीच्या दिवशी 350 ते 400 क्विंटल साबुदाण्याची पंक्ती आपण व्यवस्था केली जाते। तर ह्या वर्षीचा जो खिचडीचा जो महाप्रसाद आहे, ते आपल्या वैजापूर तालुक्याचे आमदार आणि संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार या दोघा मिळून या एकादशीचा महाप्रसादाचे जो खर्च आहे तो या दोन्ही नेत्यांनी उचललेला आहे। तो खर्च सुद्धा अगदी म्हणजे 35 ते 40 लाखापर्यंत तो खर्च असतो आणि 250 ते 300 क्विंटल साबुदाणा, 100 क्विंटल भगर, त्या पद्धतीने सगळं लागणारं साहित्य त्याला ते लागत असतं। आणि द्वादशीला म्हणजे 6 तारखेला काल्याचं कीर्तन आहे। 6 तारखेला काल्याच्या कीर्तनामध्ये 350 ते 400 पोते बुंदीची आपण आजच सुरुवात केलेली आहे। बुंदीला म्हणजे पहिल्या दिवसापासून बुंदी तयार करायला सुरुवात करतो आपण, म्हणून आपण कालपासूनच बुंदी तयार चालू केलेली आहे। आणि चिवड्याचा जो महाप्रसाद असतो, बुंदी आणि चिवडा, तो चिवडा असतो 600 पोते चिवड्याची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे आणि 8 ते 10 लाख लोक काल्याच्या कीर्तनाला असू शकतात। आणि आपण म्हणू आपण 450 ते 500 ट्रॅक्टर्स आणि 10 ते 15 हजार स्वयंसेवक वाढण्याकरता आपण ठेवलेले आहे। खरं तर ऐतिहासिक हा सप्ताह या ठिकाणी पार पडतोय। एकेकाळी खरं तर या सप्ताहाची गिनीज बुक मध्ये देखील नोंद झालेली आहे। वाटतं ह्या वर्षी देखील पुन्हा एकदा गिनीज बुक मध्ये नोंद होईल याची? हो, होऊ शकते। उंचांक म्हणजे योगायोग असा आहे, या वर्षी श्रावण महिना आणि गंगेच्या तीरावर सप्ताह आहे। लोकांची धारणा अशी की सप्ताहाला पण जाणं, त्या निमित्तानं गंगेचं स्नान, भजनाचा आनंद, त्यामुळं कालपासूनच म्हणजे कालच असं वाटलं की लोक म्हणजे त्यापेक्षा जास्त लोक येऊ शकतात। खरं तर आपण जर पाहिलं तर गंगागिरी महाराज यांचं स्वप्न होतं की या ठिकाणी हा सप्ताह व्हावा आणि खरं तर त्यांचं स्वप्न या ठिकाणी आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात। काय भावना आहे? ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती या ठिकाणी सप्ताह व्हावा म्हणून, आणि या गावाची पण मागणी होतीच वेळोवेळी। तशी मागणी नारायणगिरी महाराजांपासून होती। आता हे रामगिरी महाराज 2009 पासून गादीवर बसले, गेली 15 वर्षापासून त्यांची मागणी होतीच आणि पूर्वी पण 5-7 वर्षापासून त्यांची मागणी होती। त्यामुळे तो जो ज्या टायमाला गुरुदेव महाराजांनी सांगितलं तुम्ही सप्त्याची तयारी करा, तो लोकांनी इतका आनंद झाला। गेल्या आता इथं 350 एकर काही लोकांची शेती आहे, काही म्हणजे गायराने, पण गायरांच्या व्यतिरिक्त काही लोकांनी शेती खाली ठेवली खास सप्ताह करण्याकरता। म्हणजे इतक्या लोकांचं प्रेम, इतक्या लोकांचा भावना आहे आणि लोक समाधानी, खुश समाधानी।
खूप धन्यवाद महाराज, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. खरं तर असा ऐतिहासिक सप्ताह या शनिदेवगाव येथे पार पडत आहे. साधारण 300 एकरावर हा पूर्ण अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहेत आणि या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी खरं तर अनेक दुरून लोक या ठिकाणी येतात, भाविक येत असतात आणि या सप्ताहाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, छत्रपती संभाजीनगर.